सांख्यमत. पहिला प्रश्न होता की मी कोण आहे. मी म्हणजे देह आहे की देहाहून भिन्न आहे. देहाहून भिन्न असणारा मी कर्ता आहे की अकर्ता आहे. आणि मी जर अकर्ता असेल तर सर्व शरीरात एक आहे की प्रत्येक शरीरामध्ये भिन्न भिन्न असा अनेक आहे. तर याचं उत्तर दिलं की तुझं स्वरूप तू देह नसून देहाहून भिन्न आहे. देहाहून भिन्न असणारा तू कर्ता नसून अकर्ता आहे. आणि अकर्ता असणारा तू अनेक नसून सर्व शरीरात एकच आहे. असं थोडक्यात सूत्ररूपाने श्रीगुरूंनी उत्तर दिलं. आता कालच आपण चिंतन केलं होतं की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधू लागतो तेव्हा अनेक लोक मी कोण आहे याचा शोध घेतात. सर्व जे दर्शनकार आपण म्हणतो आस्तिक नास्तिक दर्शनकार सर्वांचा विचार आहे की नेमकं मी नावाचा अहम शब्दस्य को अर्थ, मी शब्दाचा नेमका काय अर्थ आहे याविषयी सर्वच अगदी चिंतन करतात, अनुसंधान करतात. आणि प्रत्येकाने आपल्या बुद्धीनुरूप विचार करून कोणी केवळ बुद्धीने विचार केला तर केवळ कोणी बुद्धी आपल्या शास्त्राच्या साह्याने बुद्धिपुरस्सर विचार केला. त्याच्यामध्ये काही शास्त्राला अधिक प्रामाण्य दिलं, शब्द प्रमाणाला. वेद जे सांगतो ते सत्य आहे, माझं स्वरूप वेद जे सांगतो ते सत्य आहे असं श्रद्धापूर्वक त्यांनी निश्चय केला. काहींनी असा निश्चय केला की वेदाने जरी सांगितलं तरी आपल्या तर्काला ते पटलं पाहिजे म्हणून काहींनी तर्कशुद्ध पद्धतीने विचार केला. त्याच्यात काहींचं म्हणणं असं पडलं की तर्क आणि वेद यांचा जर विरोध आला तर कोणतं प्रमाण मानायचं. एक पक्ष असा पडला की जर आपल्याला मनुष्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद, करणा-पाठव, विप्रलिप्सा हे दोष असतात आणि त्यामुळे बुद्धीने कोणताही केलेला विचार हा परिपूर्ण किंवा यथार्थ होऊ शकत नाही. तर अशा वेळेला शास्त्र आणि बुद्धीचा म्हणजे तर्काचा विरोध आला, अनुमान प्रमाणाचा आणि शब्द प्रमाणाचा विरोध आला तर शब्द प्रमाण प्रबल आहे असं काहींनी मानलं. आणि नैयायिक जे आहे ते म्हणतात की जरी श्रुती जरी श्रेष्ठ असली तरी सुद्धा जर तर्काशी ते जुळत नसेल किंवा अनुभवाशी जुळत नसेल तर आम्ही वेद प्रमाण मानणार नाही, शब्द प्रमाण मानणार नाही. आम्ही अनुमानाने कोणती गोष्ट सिद्ध झाली पाहिजे आणि जर अनुमानाने सिद्ध होत नसेल तर तेवढ्या अंशामध्ये आम्ही श्रुती प्रमाण मानणार नाही. आणि वेदांताची जी दर्शन आहे ते म्हणतात की जरी श्रुती प्रमाणाचा आणि तर्काचा विरोध दिसला तरी आम्ही तर्क हे दुर्बल प्रमाण आहे आणि तर्कापेक्षा शब्द हे प्रबल प्रमाण आहे, आम्ही शब्द प्रमाणाचा अवलंब करू असं सांगतात. आणि काही प्रमाण म्हणजे ज्याला आपण चार्वाक, जैन आणि बौद्ध हे केवळ बुद्धिपूर्वकच विचार करतात, त्यांना वेद प्रमाण्याची काहीच आवश्यकता वाटत नाही. त्याला म्हणतात की अनुमानिक चक्षुषा, अनुमान हाच त्यांचा एक डोळा आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं ते मानायला तयार नाही. तर ते केवळ अनुमानाने बुद्धी प्राधान्याने त्यांनी विचार करून त्यांचे काही सिद्धांत केलेत मी कोण आहे याविषयी. तर त्यापैकी हा विचार जेव्हा सुरू झाला मी कोण आहे या म्हणण्यामध्ये विचारसागर तसं तर ही प्रत्येक दर्शन आहे. काशीमध्ये विद्यापीठामध्ये जे लोक शिकतात त्याच्यामध्ये एक पदवी आहे, काही सर्वदर्शनाचार्य अशी एक पदवी, ते सर्व दर्शनाचा अभ्यास करतात. काही वेदांताचार्य म्हणजे केवळ वेदांताचाच अभ्यास करतात, व्याकरणाचार्य व्याकरणाचाच अभ्यास करतात. परंतु सर्व दर्शनांचा जो विचार आहे तो एवढ्यालाच घेऊन आला की मी कोण आहे, हे जगत काय आहे, काय सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना, जगत काय, जीव काय आणि परमात्मा काय या संबंधाने सर्वांनी विचार केलेला आहे. तेव्हा हा जो विचार आहे हे विचार करणारे जे ऋषीमुनी आणि त्यांनी जे सिद्धांत स्थापन केले तर त्याचं एक एक दर्शन झालेलं आहे. त्याच्यापैकी 6 आस्तिक दर्शनकार आहे, ते आहेत वैशेषिक, नैयायिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. यांना आस्तिक दर्शनकार म्हणतात. आस्तिक कोणाला म्हणतात, जे वेद प्रमाणाला मानतात त्यांना आस्तिक दर्शनकार म्हणतात. आणि नास्तिक हा वेदनिंदका, ते जे वेदाला प्रमाण मानत नाही त्यांना नास्तिक दर्शनकार असं म्हणतात. ते आहेत चार्वाक, जैन आणि बौद्ध. बौद्धाचे पुन्हा 4 शिष्य आहेत. बौद्धांनी जे सांगायचं त्यांच्या बुद्धीनं पुन्हा त्यांना जसं आकलन झालं त्याप्रमाणे आमच्या गुरुजींचा सिद्धांत आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्याची 4 मतं झाली. कोणते? सौत्रांतिक, वैभाषिक, माध्यमिक आणि योगाचार अशी 4 मतं झाली. असं त्यांचा विभाग आहे. तर याच्यामध्ये हे दार्शनिक विचाराला सुरुवात झाली. आता म्हणजे दर्शन करणं म्हणजे ज्ञान करून घेणं. ज्ञान करून घेणं म्हणजे पदार्थ जसा आहे तसा जाणणं, जीव, जगत आणि परमात्मा याविषयी जे विचार आलेले आहेत पुढं तर त्या विचारांना म्हणतात दर्शन किंवा दार्शनिक विचार. आणि त्या दार्शनिक विचारामध्ये
आता पहिल्यांदा मी कोण आहे ह्या प्रश्नाविषयी जो विचार आला तो आला सांख्य मताचा विचार आला. सांख्य म्हणजे जे संख्या करतात, मोजतात, कोणत्याही समोर दिसणाऱ्या वस्तूमध्ये काय किती तत्व आहे अशा तत्व विचार करतात. म्हणजे त्याच्यात वास्तविक किती तत्व आहे, हे जगत कसं निर्माण झालं, जीवामध्ये काय आहे, आत्म्यामध्ये काय आहे. तर मीचं स्वरूप विचार करताना सांख्य मताने विचार केलेला आहे. तर गीतेमध्ये जे सांख्य योगो नाम द्वितीय अध्याय आहे तिथं सांख्य शब्दाचा अर्थ वेदांत आहे. गीतेमध्ये सांख्य शब्दाचा अर्थ वेदांत आहे आणि विचारसागरामध्ये सांख्य शब्दाचा अर्थ आहे सांख्य दर्शन. आणि त्या सांख्य दर्शनाने आपल्या आत्मस्वरूपाविषयी काय सांगितलं तर हे आता सांगतात. म्हणजे मी कोण आहे याच प्रश्नाचं उत्तर आहे, पण मी शब्दाचा अर्थ आत्मा आणि त्या आत्मस्वरूपाविषयी सांख्य दर्शनाने जे काही विचार प्रतिपादन केले ते आता सांगतात. आत्मस्वरूपाविषयी सांख्यमत. प्रत्येकाने काही ना काही गृहीत कृत्य धरलेले. तुम्ही म्हणाले असंच का मानलं तर प्रत्येकाचं गृहीत कृत्य. वेदांतामध्ये जसं जगन मिथ्या आहे, मिथ्या ठरवायचं हे गृहीत धरूनच मग ते तुमच्याबरोबर चर्चेला बसतात. रामानुजाचार्य जगत सत्य ठरवायचं असं समजून चर्चेला बसतात. म्हणून ते म्हणतात की स्वप्नाला सुद्धा काय सत्यत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि हे स्वप्नाला मिथ्या समजून जागृतीला मिथ्या समजण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाचं जे प्रत्येकाने आपलं काहीतरी गृहीत कृत्य धरले दर्शनाने. कोणी म्हणतं की 3 भूतांच्यापासून सृष्टी झाली तर ते 3 भूतांचंच महात्म्य, कोणी 5 भूतापासून झाली त्याचंच, कोणी म्हणतं परमाणूपासून झाली. मग ते अगोदर तशाच प्रकारे त्यांच्या विचाराचं चक्र फिरतं आणि तशाच प्रकारे ते विचाराची जुळवणूक करून आपल्या बुद्धीवर आमचाच सिद्धांत खरा असा आरूढ करण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानेश्वरीचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा त्यावेळेला खरं या दार्शनिक विचाराचं खूप हे विचारसागर वृत्ती प्रभाकरामध्ये फार कमी आले. तर त्यासाठी सांख्य कारिका नावाचा ग्रंथ आहे, वैशेषिक सूत्र किंवा तर्कसंग्रह हे अगदी प्राथमिक स्वरूपात, पूर्वमीमांसेसाठी अर्थसंग्रह, उत्तर मीमांसेसाठी पंचदशी सारखा प्रकरण ग्रंथ किंवा हे विचारसागरासारखा प्रकरण ग्रंथ यांचं अध्ययन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर ह्या दर्शनाची नेमकं काय विचारसरणी, त्यांच्या प्रक्रिया कशा आहेत तर याचं आपल्याला थोडं अध्ययन व्हायला पाहिजे. आपण जेव्हा आता हे शिकतो ना, हे शिकत असतानाच आपण अशा मनात विचार केला पाहिजे किंवा 4 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपण हे तर्कसंग्रह शिकू, वैशेषिक सूत्राचं ओळख करून घेऊ, योगदर्शन, पातंजल सूत्र ना, पातंजल सूत्राचं माहिती करून घेऊ. फार काही मोठे असं नाही, पण हे जर आपण केलं तर अभंगाचं चिंतन करताना ओव्यामध्ये याचा खूप उपयोग होतो आपल्याला. भागवतासारखं करताना कीर्तना प्रवचनामध्ये या प्रत्येक दर्शनाचे विचार जर समोर असले तर आपल्याला विचार करण्याची शैली जी आहे तर ती शैली आपल्या लक्षात येते की आपण कोणता अभंग समोर दिसला तर त्याचा कसं विचार करावा. मग आपल्या लक्षात येतं का योगामध्ये सांगितलेलं गोष्ट कधी कधी तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितली, कधी कधी ज्यावेळेला इथं अनोरणीयान महत्व मह्यान उपनिषदाचा विचार आहे आणि यांनी मानला की आत्मा परमाणूसारखा आहे आणि परमाणू परिमाणाचा आहे. आणि इकडे तुकाराम महाराजांचा अभंग आला की अनोरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, अशा प्रकारचे अभंग आले तर आपल्याला विचार करता येतो किंवा हे न्यायाने सांगितलेला परमाणू परिमाण असाच आत्मा तुकाराम महाराजांना सांगायचा आहे का, किंवा श्रुतीमध्ये प्रमाण आलेली आहेत. म्हणून याच्यासाठी या सगळ्या दार्शनिक विचार आहे ना हे महत्त्वाचे. आजच्या काळामध्ये आपण जर लगेच सांगितलं की नामस्मरण करा, वारी करा तर सगळे लोक ऐकायला तयार नाही तुमचं काही. पण तुम्ही जर दार्शनिक विचार त्यांना सांगितले आणि आपल्याजवळ इतके प्रगत विचाराचे आपले ऋषीमुनी होते तर ते विज्ञानाच्याही विचाराला मागं टाकतील. किंवा आता तुमचं किती जे तर्कशास्त्र लॉजिक महाराज शिकलेले होते तर ते किती जरी आपलं पाश्चात्य तत्वज्ञान असलं तर ते एका पाचसंगाला सुद्धा पुरणार नाही. आपल्या 4 वाग्दर्शनाने जेवढं गंभीर विचार केला त्याच्या मनाने यांचं काहीच नाही असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा हे जे शिकलेले लोक, वैज्ञानिक लोक तर ती गोष्ट मानतात. आता हे आपले भटकर सर आहेत ना ते सध्या प्रमाण विचार करतात. त्यांनी विचारसागर सगळं ऐकला, त्या वृत्ती प्रभाकराचं सध्या चिंतन करतात आणि आपण त्यांना इंग्लिशमधून विचारसागराची एक हे पाठवून दिली नाही का, ते हे एक कॉपी का तर त्यांना प्रमाण विचार करतात. प्रमाण विचार केल्यामुळे ते कॉम्प्युटरचे मोठे विद्वान आहे जगामधले, पण त्यांचं म्हणणं आहे, त्यांना आता मध्ये त्यांची मुलाखत आली होती की तुमचा सर्वात जीवनातला आवडीचा ग्रंथ कोणता, त्यांनी नाव सांगितलं विचारसागर. माझा सर्वात आवडीचा ग्रंथ विचारसागर असं त्यांनी सांगितलं. का तर याच्यामध्ये काहीसा प्रमाण विचार हा तर फार थोडा आहे
पण थोडासा प्रमाण विचार आला तरी त्यांना वाटलं, त्यांनी सांगितलं की पदार्थ ज्ञानाची रीती कळण्यासाठी मी ॲनाटॉमी, फिजिओलॉजी सगळं शरीरशास्त्राचा अभ्यास केला. माणसाला गटाचं ज्ञान होतं म्हणजे नेमकं काय घडतं. त्याच्यासाठी त्यांनी अनेक मानसशास्त्रज्ञांना विचारलं, त्यांचं समाधान झालं नाही. आणि विचारसागरात एकच प्रक्रिया, एक पानाची आहे, एक परिच्छेद आहे पदार्थ ज्ञानाची रीती. आणि ते म्हणे मी निस्संदेह झालो, आणि काय याच्यामध्ये केवढं मोठं धन आहे. म्हणून त्यांना आता ते मोठे चिंतक झाले याचे. म्हणजे सध्या त्यांचा जो जगामध्ये लौकिक आहे तो कॉम्प्युटरचे संगणकाचे विद्वान म्हणून जसं आहे तसं एक अध्यात्मातली एक विशिष्ट व्यक्ती आहे. वास्तविक ते तर आपल्या दृष्टीने दुसऱ्या वर्षाच्या मुलाला जेवढं आहे तेवढाही त्यांचा प्रवेश आहे का नाही शंकाच आहे. पण तरी सुद्धा त्यांना त्याच्याबद्दलचं जे महात्म्य आहे, गौरव त्यांच्या चित्तामध्ये वाटला. त्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं व्यक्तिमत्व झालं. चिंतन याच्यासाठी करायचं की आपण आता हे दार्शनिक चिंतन केलं तर आपल्याला काही गोष्टी वैज्ञानाच्या, मला काही माहीत नाही, पण विज्ञानाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला 10वीचं शिक्षण असलं ना तरी आपण कॉम्प्युटरच्या काही महत्त्वाचे सिद्धांत समजून घेऊ शकतो. ज्याला आपण रसायनशास्त्राचे किंवा भौतिक विज्ञानाचे, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राचे असं केलं. हे सगळे अध्यात्माला पोषक आहे. ते यांनी सांगितलं. परवा तो आपला पवन वरून आले होते ना, मला काही जास्त कळलं नाही तर ते मला समजावून द्यायला लागले. ते माझा काही त्याच्यामध्ये एवढा प्रवेश होत नाही. पण ते म्हणे कोणतंही झालं ना ते कॉम्प्युटर काहीच नाही म्हणे, आपण त्याला शिकवलं तर शिकवतं. आणि त्याच्यामध्ये काय म्हणे पहिल्यांदा 0 आणि नंतर 1 अशी त्याची सुरुवात आहे. म्हणे 0 आणि 1 आहे. आपल्या चिंतन असं करायचं 0 म्हणजे माया आहे आणि 1 म्हणजे अद्वैत अधिष्ठान आहे की नाही. मायेचा परिणाम म्हणजे चैतन्याचा काय आहे, विवर्त. त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला खूप मोठं शिकवलं. त्यांनी सांगत असताना बरोबर ते मला काय आता एवढं सांगता येणार नाही, पण ते म्हणजे फार शून्यातून ते सर्व सांगतात. आणि त्याला काही नाही, त्याला काही स्वतःची बुद्धी नाही किंवा काही नाही. बुद्धी चैतन्य जे आहे तेच त्याला ते काय फीड करतं त्याच्यामध्ये, नंतरच ते सर्व होतं म्हणे. तेव्हा ते सर्व शून्यापासून आकडे सुरू होतात. बरोबर आहे ना, शून्यापासून सगळं आहे म्हणे. आणि त्याच्या पाठीमागं कोण आहे, 1 आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की अद्वैतावरच ह्या सगळ्या प्रकृती कार्याची इमारत आहे. वेदांताला सोडून काहीच नाही. स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ यांनी हेच स्पष्टीकरण केले. तुम्ही रामतीर्थांच्या व्याख्यानं पहा तर त्याच्यामध्ये हे ट्रिगोनॉमेट्री म्हणजे त्याला काय म्हणतात त्रिकोणमिती, त्याच्यावरच कसं विस्तार केला. त्रिकोणमितीचं सायन्स म्हणजे सत्वरजतम ते त्रिगुणात्मकच आहे. हे सांख्यांचं हेच म्हणणं आहे की प्रकृती ही काय त्रिगुणात्मक आहे, तिच्यावरच सर्व याचा डोलार आहे, सर्व विश्वाचा डोलार आहे. तर ह्या गोष्टींचं आपल्याला चिंतन झालं पाहिजे. आपल्याला जरी आपण काही कीर्तनं पाठ केली किंवा टेप करून ठेवले किंवा आपण थोडं चिंतन करून ठेवलं, जगाच्या बाजारात जास्त दिवस विचारणार नाही, थोडे दिवस आहे की नाही. आपल्याला हे जरी करायचं म्हटलं, आर्थिक उपार्जनासाठी साधन करायचं म्हटलं तर आपल्याजवळ काही विद्वत्ता असली पाहिजे. नाही तर काल मी एकच कीर्तन एकच प्रवचन पाठ केलं, तेच कुठे झालं होतं. ते काल ते महाराजच मला म्हणायला लागले, आता किती दिवस असं चालायचं, तुम्ही चिंतन करीत जाणं म्हणे काहीतरी. आपले ते कैलास महाराज म्हटले तुम्ही चिंतन करीत जाणं म्हणजे काय, दररोज आमची पाठ होऊन गेले म्हणे, तुम्ही ते सांगता. तर हे जास्त दिवस चालत नाही. तर त्याच्यासाठी काय आपल्याला सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे, चौफेर वाचन असलं पाहिजे. पेपर वगैरे जास्त वाचायची गरज नाही, ते काय वर्तमान कालामध्ये असतं. पण गंभीर अशा प्रकारचं जे वाङ्मय आहे ना तर त्याचं चिंतन करणे आपल्याला काय वाटतं, हे डोक्यावरून पाणी जातं. जर म्हटलं की शंकरानंदी गीतेला घेऊन मग आता गीतेचं व्याकरण करायचं का विचार सागर करायचं तरी काय, जणू काय 24 तास इतकं काय व्यस्त आहे आपण, असं काही नाही. आपला भरपूर वेळ जातो तसा. उलट हे करत असताना रामकृष्ण परमहंसांची चरित्रात्मक पुस्तकं किंवा छोटं मोठं काही आपल्याला मिळालेलं कोणतं भक्ती सिद्धांतात हे पण आपलं मुख्य असं असलं पाहिजे की जो दुसरा वेळ जातो त्याच्याऐवजी काहीतरी वाचन केलं, ह्या संबंधाने चर्चा केली, कुठंतरी ऐकलं, कुठं वाचलं, असं जर केलं तर मग आपल्याला व्यापक अशा प्रकारची माहिती होते. आणि ज्याला जनरल नॉलेज म्हणतो ना आपण, हे सुद्धा ह्या काळामध्ये आवश्यक आहे. त्याच्यावर फार भर द्यायचा असं नाही. त्याच्याकडे पाहताना याला अध्यात्माचा बेस कसा आहे, अध्यात्माचं अधिष्ठान कसं आहे, ह्या दृष्टीने आपण कायम आपलं चक्र डोक्यातली अशीच फिरली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला हे दार्शनिक चिंतन मांडता येतं किंवा आपल्याला स्वतःच्याही समाधानासाठी हे फार आवश्यक आहे. नाही तर नंतर आपण बराच काळ काही साधनं करतो आणि मग मला तर काय उपयोग झाला नाही. मग त्या साधनाच्या पाठीमागं काय भूमिका असते, त्या साधनाचं काय स्वरूप, फलाचा आणि त्याचा काय संबंध, याचा आपण कधी विचारच केला नाही. फक्त उडी टाकली त्याच्यामध्ये आणि मग आपल्याला येतं नैराश्य. त्याच्यासाठी अगोदरच आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक केला पाहिजे. आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे कोणता करायचा, कसा करायचा, त्याचा उपयोग काय आहे, या सगळ्या गोष्टींसाठीच आपली शक्ती
खर्च झाली पाहिजे आणि मग आपल्याला याच्यातला जो काही समन्वय आहे तो चांगला लक्षात येतो. लोकांचं आपल्याला सगळे समाधान करता येईल असं नाही, पण आपलं समाधान तरी पहिल्यांदा झालं पाहिजे. आपलं समाधान झालं तर दुसऱ्यांचं करण्याचा थोडाफार प्रयत्न होऊ शकतो. आणि याला मार्ग एकच आहे की ह्या ग्रंथांमध्ये आपण खूप प्रवेश केला पाहिजे गंभीर रीतीने. तर आता मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सांगताना सांख्य मत सांगतात. सांख्य हे एक दर्शन आहे, त्याच्याविषयी सांगतात. सांख्य मतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात. पहिल्यांदा सांख्य मतामध्ये आता इथं कोणी त्याला मी म्हणतं, कोणी त्याला आत्मा म्हणतं, कोणी त्याला ब्रह्म म्हणतं, काय ज्याला जे वाटेल ते म्हणतं. परंतु इथं सांख्यामध्ये पुरुष असा शब्द प्रयोग आहे त्यांना. म्हणजे सांख्यांच्या परिभाषेमध्ये आत्म्याला पुरुष असं म्हणतात. सांख्य मतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात. तो करता भोगता नाही असे मानूनही आत्मा नाना म्हणतात. बघा, काल आपण चिंतन केलं, वेदांत मताप्रमाणे काय सांगितलं, आत्मा अकर्ता आहे. आत्मा आणि अर्थात तो अभोक्ता पण आहे, कारण जो ज्या कर्माचा कर्ता असतो तोच त्या कर्मफलाचा भोक्ता होतो, हा वेदांत सिद्धांत सांगितला. नंतर आत्मा सर्व शरीरात आपलं प्रत्येक शरीरात वेगवेगळा आहे की सर्व शरीरात एकच आहे, तर आत्मा काय म्हणला, सर्व शरीरात एकच आहे असं. आता ही सांख्यांची प्रक्रिया सांगतात. सांख्य मतामध्ये आत्म्याला पुरुष असं म्हणतात आणि हा जो पुरुष आहे तो पुरुष करता भोगता नाही असं म्हणतात. म्हणजे वेदांतामध्ये तो करताही नाही आणि भोगताही नाही असं वेदांतामध्ये मानलं. आणि यांनी सुद्धा काय सांगितलं, आत्मा म्हणजे पुरुष हा करता नाही आणि भोगता नाही. मग त्यांनी काय सांगितलं, कर भोगता नसल्यामुळं कर्तृत्व भोक्तृत्व कोणाचं आहे, अंतकरणाचं आहे. आणि अंतकरण नाना मानली म्हणजे व्यवहाराची संगती लागते. आत्मा नाना मानण्याची आवश्यकता नाही. परंतु हे जे सांख्य मत आहे, या सांख्य मतामध्ये ते म्हणतात आत्मा करता अकर्ता आणि अभोक्ता आहे, पण अकर्ता आणि अभोक्ता असूनही नाना आहे, म्हणजे प्रत्येक शरीरात भिन्न आहे. म्हणजे आत्म्याचं त्यांनी काय मानलं, नानात्व मानलं. वेदांताने आत्म्याचं एकत्व मानलं आणि सांख्याने आत्म्याचं नानात्व मानलं. तो करता भोगता नाही असे मानून हे आत्मा नाना म्हणतात. त्यांचा असा सिद्धांत आहे. आता सांख्यांचा सिद्धांत सांगतात. हा फार थोडक्यात आहे. याच्यावर सांख्य कारिका नावाचा ग्रंथ आहे. त्या सांख्य कारिकेमध्ये मला वाटतं 68 कारिका आहेत आणि त्या कारिकेवर आपल्या वाचस्पती मिश्रांनी भाष्य लिहिलेले आहे. सांख्य तत्व कौमुदी नावाचं त्यांचं भाष्य आहे, फार प्रसिद्ध भाष्य आहे. तर आपण असं आहे की ही जी 6 दर्शन आहेत, थोडक्यात सांगतो, 6 दर्शन आहेत. ह्या 6 दर्शनांच्या प्रत्येक सूत्रावर एकाच वाचस्पती मिश्रांनी सर्वच्या सर्व, वाचस्पती मिश्रा म्हणजे भामती निबंध ज्यांनी लिहिला, त्या भामती निबंधाचे करते त्यांनी या 6 दर्शनांवर लिहिलेले आहे. आणि असं लिहिलेलं आहे त्यांनी की जेव्हा ते वैशेषिक दर्शनाचं वर चिंतन करतात तेव्हा इतर सगळ्या 5 दर्शनाचं खंडन करतात. आणि जेव्हा सांख्य कारिकेवर करतात तेव्हा वेदांताचं देखील खंडन करतात, एकच ग्रंथकार. आणि जेव्हा भामती निबंधामध्ये लिहितात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भामतीचा त्यांचा अधिकार किती होता, सांगितलेलं आहे अनेक वेळा. तर भामती लिहित असताना इतर दर्शनाचं खंडन करतात. त्यामुळे त्या प्रत्येक दर्शनाचा आपल्याला चांगला समन्वयाने परिचय व्हावा म्हणून त्या वाचस्पती मिश्रांची भाष्य काही आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं सांख्यकारिका आपण पाहिली होती, पातंजल सूत्र पाहिलं होतं, सांख्यकारिका एवढी 2 जरी पाहिली तरी पुष्कळ होतं. फक्त त्यासाठी आपण भरपूर वेळ, नाहीतर आपण म्हटलं की आता वेळ नाही किंवा हेच आम्हाला अभ्यास होत नाही, जितकं आपल्याला त्याच्यासाठी शक्ती खर्च करता येईल तेवढी जर केली तर ह्या सगळ्या दर्शनांचा विचार होतो. आणि मग मनुष्याला हे जे काही बाकीचं भौतिक वैभव आहे याच्यापेक्षा खरं ज्ञानाचं काय वैभव आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असणारं वेदाला अनुसरणारी जी दर्शन आहे त्या दर्शनाने केवढा मोठा विचार केलेला आहे आणि मानवाच्या कल्याणासाठी त्याची किती उपयुक्तता आहे हे आपल्या अनुभवाने आपल्याला कळतं. पण ह्या विचारांशी आपला मात्र परिचय झाला पाहिजे. आजच्या काळात जे लोक आहेत हे लोकांनी किती सखोल आपल्या इकडचे, समजा कोणी प्राध्यापक असले, PhD मिळवणारे असले, त्यांचा मोठा गवगवा होतो, पण तरी सुद्धा त्याच्या मनाने एक अगदी काही सुद्धा त्या वाचस्पती मिश्रांची जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा तोडच नाही. ते बुद्धी किती गंभीर आहे, किती सूक्ष्म आहे, किती पवित्र आहे आणि किती क्रांतदर्शी आहे याचं आपण वर्णनच करू शकत नाही. आणि असं भाषा काय फार अवघड आहे असं नाही. आपल्याला वाटेल एवढे मोठे पंडित, पण जर आपण शांत मनाने चिंतन केलं तर त्याचं चिंतन लागू शकतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात असं डोळ्यासमोर ठेवायचं की 4 वर्ष झाले की आपल्याला लगेच पुढं काही मार्ग शोधायचा असं नाही.
आपलं जितका काळ विद्यार्थी जशा टिकवता येईल तेवढा काळ ते टिकवायचे आणि त्याच्यामध्ये हे ज्ञान मग नंतर काय व्हायचं ते होईल. पण जोपर्यंत आपल्याला हे ज्ञानग्रहणाची योग्यता आहे किंवा त्याच्याबद्दलची आवड आहे, ती आवड संपेल त्या दिवशी काही नाही. त्या दिवशी आपण आपला कोणताही मार्ग आपल्या जीवननिर्वाहाचा केला तरी हरकत नाही. जोपर्यंत ह्याच्याबद्दल आवड वाटते तोपर्यंतच हे सगळं ग्रहण झालं पाहिजे. तर ह्या सांख्यमताविषयी सांगतात की त्या सांख्यमतात म्हणतात की आत्मा अकर्ता आणि अभोक्ता आहे. आत्मा अकर्ता आणि अभोक्ता म्हटल्यावर नाना मानण्याची गरज आहे का? पण ते म्हणतात नाही, तरी सुद्धा आत्मा कसा आहे? नाना आहे. त्यांचा सिद्धांत आहे की सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रधान आहे. आता त्यांचा सिद्धांत सांगतात, सांख्याचा सिद्धांत काय. इथं पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं आत्मा मी कोण आहे? मी करता, अकर्ता आणि अभोक्ता असून मी नाना आहे. असं झालं की नाही, आत्मा नाना आहे हा सिद्धांत सांगितला. आता जगताविषयी जेव्हा विचार करतात तेव्हा जगताविषयी त्यांनी हे जगत जे दिसतं हे कार्यरूप जगत आहे की नाही. तर कार्याचं कोणतं तरी कारण असलं पाहिजे. सांख्यमतामध्ये हे की कारण गुणा हा कार्यगुणे संक्रामंती, कारणाचे जे गुण असतात तेच कार्यामध्ये येतात. मग हे जे विश्व आहे याचं मूळ कारण काय आहे याचा विचार केला तर विश्वामध्ये 3 गुणांवाचून दुसरं काही नाही. परंतु हे 3 गुण विश्व तर आता व्यक्त झालं आपल्या समोर आहे. परंतु एक काल असा आहे की शास्त्राने पण सांगितला आणि जे जे काही व्यक्तीला असतं ते कधीतरी अव्यक्त दशेमध्ये जात असतं आहे की नाही. जे अभिव्यक्त झाले त्याचा कधी ना कधी लय होतो किंवा ज्याची उत्पत्ती आहे तो पदार्थ उत्पत्ती झाल्यानंतर स्थितीत राहतो आणि पुन्हा तो काय करतो, त्याचा लय होतो म्हणजे आपल्या मूळ कारणामध्ये जातो. कारणापासून कार्य उत्पन्न होतं आणि नंतर तेच कार्य जेव्हा कारणामध्ये काय होतं, लीन होऊन जातं. जेव्हा कार्य हे कारणामध्ये लीन होतं तेव्हा प्रतीतीला येत नाही, पण बीजरूपाने असतं, ते नाही म्हणण्याची सोय नाही. जसा हा वृक्ष एखाद्या बीजामध्ये साठवलेला आहे परंतु त्याच बीजाचा पुन्हा काय होतो, वृक्ष होतो. मग बीजामध्ये वृक्ष दिसत नसला तरी सगळा वृक्ष बीजामध्ये साठवलेला आहे की नाही. तसं हे सर्व असणारं व्यक्त विश्व हे त्याच्या कारणामध्ये साठवलेलं आहे आणि त्या कारणाला ते म्हणतात प्रकृती किंवा त्याचं दुसरं नाव आहे प्रधान. आणि ते कारणाचं काय स्वरूप आहे असं विचारलं तर ते सांगतात की 3 गुण त्याच्यामध्ये आहेत. तर 3 गुण म्हणजे आता विश्वातही 3 गुण आहे परंतु ते म्हणतात की विश्वातले 3 गुण म्हणजे कार्यातले 3 गुण आणि कारणातले 3 गुण. तर याच्यामध्ये फरक आहे. कारण म्हणतात प्रकृतीला, त्याला त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या परिभाषेमध्ये प्रधान असे म्हणतात. तर ते म्हणतात हे प्रधान किंवा प्रकृती हे कशाला म्हणतात, त्या 3 गुणांच्या साम्यावस्था, त्रिगुणांच्या साम्यावस्थेला ते प्रधान किंवा प्रकृती असं त्यांच्या नाव आहे. की या ठिकाणी 3 गुण जेव्हा समान असतात तर त्याला म्हणायचं प्रधान. मग त्या अवस्थेमध्ये विश्व आहे का? नाही. 3 गुण जेव्हा समान असतात ही कोणती अवस्था आहे, अव्यक्त अवस्था आहे. त्याला अव्याकृत म्हणतात, अव्यक्त म्हणतात, त्याला माया, प्रकृती, प्रधान, अज्ञान, कारणावस्था अशी त्याला नाव आहेत आहे की नाही. ते सगळं आपल्या नेहमी गेलं म्हणजे लक्षात येतं. कोणताही शब्द प्रयोग जरी केला तर त्याचा अर्थ एकच आहे. थोडक्यात आता काय त्रिगुणांच्या साम्य अवस्थेला प्रकृती किंवा प्रधान असे म्हणतात. हा कारिकाच आहे ना, माझी पाठ नाही. तीन गुणांची साम्यावस्था, चांगलं स्पष्टीकरण सांग. 3 गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती हे एकच लक्षण आहे. तर सांख्यकारिकेमध्ये त्याचे आणखी 2-4 लक्षणं सांगितले आहेत. तर पहिलं लक्षण आहे त्रिगुणाची साम्यावस्था म्हणजे प्रकृती. पण दुसरं असं आहे त्रिगुणम अविवेकम, अविवेक. दुसरी आहे या ठिकाणी विचार नाहीत, कारण विचार हा फक्त पुरुषाच्या ठिकाणी आहे. त्रिगुणम अविवेक विषय, ती प्रकृती ही विषय रूपाने आहेत. जेवढे विषय आहेत तेवढी प्रकृती आहेत आणि त्या प्रकृतीला जाणणारा पुरुष आहेत. म्हणजे पहिलं लक्षण आहे त्रिगुणम अविवेक सामान्य विषय प्रसोधर्मी. आणि ती प्रसोधर्मी आहे म्हणजे कारणाचे गुण कार्यात संक्रमित होतात. म्हणजे जेवढे कार्य हे आपल्याला दिसतात तेवढे हे प्रकृतीचेच कार्य आहेत आणि प्रकृती ही त्यांची प्रसोधर्मिणी आहेत. तिच्यापासून ते उत्पन्न होतं, तिच्यापासून ही सगळी प्रकृतीचे कार्य निर्माण होतात. तिचाच हा सर्व परिणाम आहे. परिणाम आहे. सांख्यांचा जो वाद आहे त्याला म्हणतात परिणामवाद.
प्रकृतीचा परिणाम म्हणजे संपूर्ण विश्व असा त्यांचा विचार आहे. आणि ती प्रकृती कशी आहे? अचेतनम. ती पुन्हा ती अचेतन आहेत, जड आहे. त्या ठिकाणी चैतन्यत्व नाही. म्हणजे त्रिगुणम अविवेक विषय सामान्य. सामान्य म्हणजे सर्वांच्यात व्याप्त. म्हणजे कोणतेही कार्य असलं तर प्रकृती त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. साधारण म्हणजे त्याच्या सामान्य एकत्वकरम. सामान्य म्हणजे सर्वांच्या मध्ये ती व्यापून आहे. एकम नित्यम अनेकानागतम सामान्य. हा, एक आहे नित्य असतं, अनेकांच्या एक आहे ती नित्य आहे आणि अनेकामध्ये अनुसूत आहे, अशी ती प्रकृती. त्रिगुणम अविवेक विषय सामान्य अचेतनम आणि प्रसवधर्मी प्रकृती ही असे 5-6 लक्षणं प्रकृतीचे सांगितलेले आहेत. सांख्यकारिकेमध्ये ही सांगितलेली. आता त्यांचा असा सिद्धांत आहे की सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रधान आहे. प्रधान प्रकृती आहे, विकृती नाही. प्रधानाला काय म्हणतात? प्रकृती असं म्हणतात. ती प्रधान ही कधीही विकृती नाही. कारण काय? ती अनादी आहे असं ते म्हणतात. ती सत्य आहे, ती एक आहे, ती कोणाचा विकार नाही, आहे की नाही? विकार नाही. ती प्रकृती ही प्रकृतीच आहे, ती कधीही विकृती नाही असं सांगतात. प्रकृती म्हणजे उपादान कारण आणि विकृती म्हणजे कार्य. तेव्हा विकृती नाही म्हणजे काय? कार्याला विकृती असं म्हणतात. आणि प्रकृती कशाला म्हणतात? उपादान कारणाला प्रकृती असं म्हणतात. उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही म्हणजे टिकत नाही, सिद्ध होत नाही, त्याला काय म्हणतात? उपादान कारण. थोडक्यात ह्या जगाच्या उपादान कारणाला प्रकृती असं म्हणतात. आणि ती प्रकृती हा कोणाचा विकार नाही म्हणजे ती कोणापासून उत्पन्न झालेली नाही, ती कोणाचंही कार्य नाही. प्रकृती म्हणजे उपादान कारण आणि विकृती म्हणजे कार्य. प्रधानापासून महत्त्व झाले म्हणून महत्त्व विकृती आहे आणि प्रधान महत्त्वाची प्रकृती आहे. आता ह्या विश्वाची जी उत्पत्तीचा क्रम आहे तो क्रम सांख्याने सांगितलेला आहे आणि तो क्रम असा आहे, ती पण एक कारिका आहे. प्रकृतेर महान ततो अहंकारः तस्माद गणश्च षोडशकः तस्मादपि षोडशकात पंचभ्या पंचभूतानी अशी कारिका आहे. सांगितली होती कधी? तर थोडक्यात सांगतो की त्यांनी सृष्टीचा क्रम कसा सांगितला की ते म्हणतात ही जे सृष्टी आहे तर ती कशी झाली तर प्रकृतेर महान. प्रकृते हे महान, प्रकृतीपासून महत्त्व उत्पन्न झालं. त्या महत्त्वाचं दुसरं नाव आहे बुद्धितत्व. प्रकृतेर महान ततो ततः अहंकार. त्या चांगलं लक्षात घ्या, नितीन महाराज लक्षात येते ना. प्रकृतीपासून पहिलं महत्त्व, महत्त्वापासून अहंकार निर्माण झाला तर तो अहंकार. तो अहंकार 3 प्रकारचा आहे की नाही? त्याचं मूळ प्रकृती त्रिगुणात्मक आहे की नाही? मग त्या कार्यामध्ये देखील अहंकार आहेत. तो अहंकार देखील 3 प्रकारचा आहे. एक आहे सात्विक अहंकार, एक राजस अहंकार आणि एक तामस अहंकार. त्या तामस अहंकाराला भूतादी असं एक नाव आहे आणि सात्विक अहंकाराला मला वाटतं वैकृतिक असं नाव आहे. त्याला वैकृतिक असं नाव आहे. तर हे सात्विक अहंकारापासून पुढं कसं होतं तर ह्या सात्विक अहंकारामध्ये जो राजस अहंकार आहे ना, तो राजस अहंकारापासून साक्षात काही विकृती किंवा त्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही. जसं ऑक्सिजन निर्माण करताना ते कोणतं कॅटॅलिस्ट, त्याला मॅंगनीज डायऑक्साईड, तो मॅंगनीज डायऑक्साईड वापरतात आणि पोटॅशियम परमॅंगनेट पासून ऑक्सिजन तयार करतात. परत ऑक्सिजन तयार होताना मॅंगनीज डायऑक्साईड टाकतात, परंतु त्याच्यापासून ऑक्सिजन उत्पन्न होत नाही, पण तो त्याला काय करतो? सहाय्य करतो आणि मग ह्या काय KMnO4 काय त्याच्यापासून हेच आहे ना, त्याच्यापासून ऑक्सिजन तयार होतो, आहे की नाही? पण ऑक्सिजन तयार होताना तो कशासाठी टाकायचा तर ऑक्सिजन उत्पन्न होण्याला त्याची मदत होते. तसा हा राजस अहंकार काय करत नाही, पण राजस अहंकाराच्या साह्याने सत्वगुण सात्विक अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन तयार होतं. ही 11 तत्व उत्पन्न होतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन. मन हे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. असे हे 11 निर्माण होतात. आणि कशाचे पण राजस अहंकाराच्या साह्याने सात्विक अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन तयार होतं.
आलं लक्षात. आता हा जो तामस अहंकार आहे त्या तामस अहंकाराला सुद्धा काय करतो हा राजस अहंकार सहाय्य करतो. राजस अहंकाराच्या साह्याने तामस अहंकारापासून पंच तन्मात्रा उत्पन्न होतात. शब्द तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा, रूप तन्मात्रा, स्पर्श आपलं गंध तन्मात्रा आणि काय राहिली ह्या पंच तन्मात्रा उत्पन्न होतात. आणि ह्या पंच तन्मात्रा तरी काय आहे पंचमहाभूताचं सूक्ष्म स्वरूप त्याला तन्मात्र म्हणतात. आणि पंच तन्मात्राचं स्थूल स्वरूप त्याला काय म्हणायचं पंच महाभूत. मग ह्या पंच तन्मात्रापासून पुढे निर्माण होतात. आणि सगळं जर हे जगताचं आपण विश्लेषण करून पाहिलं तर सर्वम द्रव्यम पांचभौतिकम. कोणताही पदार्थ घेतला त्याच्यात पंचभूता वाचून दुसरं काही नाही. हा त्या सांख्याने बघा आता विज्ञान आहे पण त्या सांख्यांच्या विज्ञानाप्रमाणे त्यांनी असा विचार केलेला आहे की पहिल्यांदा प्रकृती, तिच्यापासून महत्त्व, त्याला दुसरं नाव बुद्धितत्व, त्या बुद्धितत्वापासून अहंकार, तो अहंकार 3 प्रकारचा, एका सात्विक अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन, नंतर राजस अहंकाराच्या साह्याने उत्पन्न होतं. नंतर राजस अहंकाराच्या साह्याने तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. आणि त्या पंचतन्मात्रा जेव्हा स्थूल रूपाला प्राप्त होतात तेव्हा त्याला पंचभूत असं नाव येतं. आणि ह्या पंचमहाभूतांनीच हे सर्व ब्रह्मांड भरलेलं आहे. असा यांचा सिद्धांत. कोणाचा? सांख्यांचा सिद्धांत आहे. ते आता सांगतात की त्यांचा असा सिद्धांत आहे की सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रधान आहे. ते तिन्ही गुण जर साम्यावस्थेत असले, प्रधान अवस्थेत, तर हे जगत नावाचा प्रकार दिसेल का तुम्हाला? का ते सगळं अव्यक्तच असेल? सर्व अव्यक्त असेल. हे सर्व कार्य त्याच्यामध्ये लीन झालेलं असतं. जसं मीठ पाण्यामध्ये नाही का आहे परंतु त्याच्यामध्ये विरघळलेले, तसं सर्व विश्व जे हे त्रिगुणांच्या ठिकाणी लीन झालेलं आहे अव्यक्तामध्ये. प्रकृती म्हणजे उपादान कारण आणि विकृती म्हणजे कार्य. प्रधानापासून महत्त्व झाले म्हणून महत्त्व विकृती आहे. विकृती कशाला म्हणतात? कार्याला. प्रधानापासून काय निर्माण झालं? प्रकृती. मग आपलं प्रधानापासून काय निर्माण झालं? महत्त्व. म्हणून महत्त्व हे काय झाला? विकार झाला. मग आणि प्रकृती मात्र काय उपादान कारणच आहे. ती कोणाचा विकार नाही. म्हणजे प्रकृती ही प्रकृतीच आहे का? ती कोणाची विकृती नाही. पण तिथून पुढे होणारी जी तत्व आहे ते मात्र मागच्याचे काय आहेत? विकार आहेत. म्हणून त्यांच्या ठिकाणी काय आहे? त्यांना काय म्हणतात? विकृती असं म्हणतात. दुसरी गोष्ट अशी, त्या पंचमहाभूतापासून बघा, पंचमहाभूतापासून आपलं त्या प्रकृतीपासून महत्त्व झालं. मग महत्त्व विकार झाला की नाही? मग त्याला विकृती म्हणायचं की नाही? तुमची व्याख्या काय ठरली? कारणाला प्रकृती. कारण म्हणजे कोणतं? निमित्त कारण का उपादान कारण? उपादान कारणाला प्रकृती आणि कार्याला काय म्हणतात? विकृती. आता बघा, महत्त्व उत्पन्न झालं प्रकृतीपासून, ते विकृती झाले की नाही? परंतु पुढचा जो अहंकार तो कशापासून निर्माण झाला? महत्त्वापासून निर्माण झाला. मग महत्त्व ह्या अहंकाराची प्रकृती आहे का विकृती आहे? प्रकृती आहे की नाही? प्रकृती आहे. आणि अहंकार त्याचा काय आहे? विकार. पण त्या अहंकारापासून, सात्विक अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय किंवा मन उत्पन्न झालं. मग यांना काय म्हणायचं? विकृती आहे की नाही? आणि त्याची प्रकृती कोण आहे? उपादान कारण सात्विक अहंकार. पंचतन्मात्रा याला काय म्हणायचं? विकृती. कारण ते काय आहे? कार्य. कोणाचं? भूतादी किंवा तामस अहंकाराचं कार्य आहे की नाही? बरोबर ना? मग त्याला काय म्हणायचं? विकृती. आता मी जर असं म्हटलं की हे जे महत्त्व आहे ते प्रकृती पण आहे आणि विकृती पण आहे असं म्हटलं तर चालेल का? चालेल. कारण ते काय मागचं असणारं जे प्रकृतीचं काय आहे ती विकृती आहे की नाही? आणि पुढचं असणाऱ्या अहंकाराची ती काय आहे? पुन्हा प्रकृती आहे. म्हणून ते पण एक कार्य काय? महदाद्या प्रकृती विकृतया सप्त. मूल प्रकृती ही अविकृती अशी त्यांची सांख्यकारिक आहे. मूळ प्रकृती ही अविकृती. मूळ प्रकृती कशी? अविकारी, म्हणजे अव्याकृत असं त्याला म्हणतात. ती कोणाचं कार्य आहे का? नाही. आणि ह्या ज्या महदाद्या म्हणजे महत्त्व आहे आधी ज्याच्या, म्हणजे महत्त्व अहंकार, बरोबर आहे ना? महदाद्या प्रकृती विकृत या सप्ता. सप्ता म्हणजे पुढचे कोण आहे? पंच तन्मात्रा आहे की नाही? पंच तन महत्त्व, अहंकार तत्व आणि पंच तन्मात्रा हे 7 काय आहे? प्रकृती विकृत आहे. प्रकृती आहे आणि विकृती आहे. आणि त्याच्यानंतरचे जे विकार आहेत कोणते? पंच महाभूत. हे काय? पंचतन्मात्राचा काय आहे?
विकृती आहे, आहे की नाही? मग ती पंचतन्मात्राची विकृती आहे, तर ती कोणाची प्रकृती आहे? पुन्हा कोणाचीच प्रकृती नाही, म्हणजे ती काय आहे? विकृती आहे. काय म्हणजे विकार हा असं त्याला म्हणजे पंचभूत जी आहे ती काय आहे? हा हा फक्त विकृतीच आहे, ती कोणाची प्रकृती नाही. म्हणजे पंचमहाभूत ही विकृतीच आहे, बरोबर ना? आणि 7 काय प्रकृती विकृती आहे, बरोबर ना? आणि एक मूळ प्रकृती ती काय फक्त अविकृतीच आहे की नाही? मूळ प्रकृती ही अविकृतीच आहे. पुढचे प्रकृती आणि विकृती आहे आणि शेवटचे 5 फक्त विकृतीच आहे. आलं ना लक्षामध्ये? एवढं जरी आपल्याला लक्षात आलं नाही यांचे विचार, तर सांख्यांचं आपल्या डोळ्यापुढे येईल तत्वज्ञान. आता सांगतात प्रधानापासून महत्त्व झाले म्हणून महत्त्व विकृती आहे आणि प्रधान महत्त्वाची प्रकृती आहे. ती प्रकृती अनादी आहे म्हणून विकृती नाही. ती प्रकृती कधीपासून आहे? कोणाचं कार्य आहे का ती? नाही. याचा अर्थ ती अनादी कालापासून म्हणून ती कोणाची विकृती नाही. आणि महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा हे 7 परस्परात मागीलांच्या विकृती आणि पुढीलांच्या प्रकृती आहेत. महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा आताच आपण सांगितलं, त्या मागच्याच्या काय आहेत? विकृती आणि पुढच्याच्या काय आहेत? प्रकृती. या रीतीने या 7 प्रकृती विकृती आहेत आणि पंचभूते, दशेंद्रिय आणि मन ही 16 विकृतीच आहे. हा ते राहिलं ना, तर त्याच्यामध्ये काय षोडशकस्तु विकारः असं त्यांनी षोडशकस्तु विकारः. षोडश म्हणजे 16 पदार्थ जे आहेत ते काय आहेत? विकार आहेत, म्हणजे विकृती आहेत, आहे की नाही? आणि न प्रकृती न विकृती ही पुरुषः अशी ती कारिका आहे. त्या ठिकाणी पुरुष कसा आहे? प्रकृती पण नाही आणि विकृती पण नाही. कारण का? त्यांनी एक वेदाचं प्रमाण घेतलं, असंगो ही अयम पुरुषः. पुरुष कसा आहे? असंग आहे असं त्यांनी सांगितलं, बरोबर ना? पुरुष असंग आहे. मग पुरुष प्रकृती आहे का विकृती आहे? प्रकृती अविकृती आहे. महदादी 7 हे प्रकृती विकृती आहेत आणि पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, आपलं पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि पंचभूत नाही, पंचतन्मात्रा, पंच महाभूत हे काय आहेत? विकृतीच आहे. षोडशकस्तु विकारः असं सांगितलं. आणि पुरुष काय आहे? प्रकृती का विकृती आहे? पुरुषही नाही आणि आपलं प्रकृती नाही आणि विकृती नाही. न प्रकृती न विकृती पुरुषः. सगळे आठवल का कारिकात? हे मूळ प्रकृती अविकृती, महदाद्या प्रकृती विकृतयः सप्त, षोडशकस्तु विकारः न प्रकृती न विकृती पुरुषः. झाली कारिका, ऐका याच्यामध्ये. हा 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 प्रत्येकाचं सांग. 68 मंत्र आहेत, म्हणजे त्याचे कारिका आहेत. त्या 68 कारिका पाहिल्या की सगळंच सांख्याचं तत्वज्ञान डोळ्यापुढे येतं. ती प्रकृती अनादी आहे म्हणून विकृती नाही. आणि महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही 7 परस्परात मागीलांच्या विकृती आणि पुढीलांच्या प्रकृती आहेत. या रीतीने या 7 प्रकृती विकृती आहेत आणि पंचभूते, दशेंद्रिय आणि मन ही 16 विकृतीत आहेत, प्रकृती नाहीत. 7 भावात पहिला वडीलच असतो. आता हे काही दृष्टांत सगळ्यांना कळण्यासारखं आहे. 7 भाऊ आहे, तर त्यातला पहिला भाऊ वडील असतो आणि शेवटचा धाकटाच असतो. मधील 5 मात्र परस्परातील वडील धाकटे असतात. मोठ्यापेक्षा धाकटे आणि लहान्यापेक्षा वडील. म्हणजे मागील भावापेक्षा धाकटे, पुढील भावापेक्षा वडील. पुरुष कोणाची प्रकृती किंवा विकृती नाही. पुरुष मात्र प्रकृती नाही आणि विकृतीही नाही. कारण जो कोणाचा हेतू असतो त्यास प्रकृती म्हणतात. जो कोणाचा हेतू म्हणजे कारण असतो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो कार्य असतो त्यास विकृती म्हणतात. आपण मागच पाहिलं, उपादान कारणाला प्रकृती म्हणतात आणि कार्याला विकृती म्हणतात. पुरुष कोणाचा हेतू नाही म्हणून प्रकृती नाही आणि कोणाचे कार्य नाही म्हणून विकृती नाही. पुरुष कोणाला उत्पत्तीला कारण आहे का? पुरुषापासून कोणाची निर्मिती होत नाही. मग या विश्वाच्या निर्मितीला पुरुष कारण नाही, कोण कारण आहे? मग प्रधान कारण आहे. प्रधान स्वतंत्रच कारण आहे का पुरुषा वाचून? सांख्यांच्या मतात
प्रकृती काय जगाचं स्वतंत्रच कारण आहे म्हणतात की काय? हो, हे तर वैशिष्ट्य आहे त्यांचं. प्रकृती हे जगाचं काय म्हणतात ते स्वतंत्र कारण आहे. त्या प्रकृतीला कोणाची आवश्यकता नाही विश्व उत्पन्न करण्यासाठी. तुमच्या पुरुषाची काही आवश्यकता नाही, कारण पुरुष कसा आहे? असंग आहे. हे जे सांख्य इतर तत्वज्ञान जरी आपल्याला कळले नाही ना, तरी सांख्यांचं तत्वज्ञान कळून घेण्याची गरज आहे. कारण वेदांत शिकताना तर त्यांनी हा जो सांख्य दर्शन आहे त्याला काय प्रधान मल्ल निबरण न्याय सांगितलं आचार्यांनी. प्रधान मल्ल, जसं एखादा कोण आता परवा ते पैलवान होते, तर ते हिंद केसरी आहे की नाही, एका मनुष्याने म्हणे हा मोठा पैलवान कशावरून, तर ते म्हणे त्यांनी हिंद केसरीला पराभूत केलं म्हणून तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण त्यांनी जरी हिंद केसरीला पराभूत केलं असलं, पण हिंद केसरीने ज्याला पराभूत केलं त्याला कुठं त्यांनी चितपट केलेलं आहे असं जर कोणी अहो हिंद केसरीला केलं म्हणजे त्याच्या आतामध्ये असणाऱ्या सगळ्यांनाच पराभव केलं. प्रधान मल्ल जो आहे तो कोण आहे? तो कोण मुख्य जो हिंद केसरी त्याला त्यांनी पाडलं. इतरांना काय आहे? इतरांना पाडल्यासारखंच आहे. तसं वेदांत दर्शन जेव्हा सांख्यमताचं खंडन करतं तेव्हा इतर दर्शनाचं खंडन केल्यासारखंच आहे. परंतु सांख्यमत काय हे माहीत असलं तर प्रधान मल्लाचं निबरण करता येईल ना, आहे की नाही? म्हणून सांख्यमताचा परिचय जरा जवळून असला पाहिजे. सांगतात पुरुष कोणाचा हेतू नाही म्हणून प्रकृती नाही, आणि कोणाचे कार्य नाही म्हणून विकृती नाही. पुरुष असंग आहे. आणखी त्या पुरुषाचं स्वरूप सांगतात. पुरुष कोणाची प्रकृती नाही, विकृती नाही, तो नाना आहे, अकर्ता आणि अभोक्ता आहे. म्हणजे हे सर्व वर्णन कोणाचं चाललंय? माझं, आहे की नाही? कोणत्या दर्शनाच्या दृष्टीनं? सांख्य दर्शनाच्या दृष्टीनं मी कोण आहे याचं उत्तर सांख्य दर्शन देतं. आणि त्याच्यामध्ये पुरुष हा प्रकृती नाही आणि विकृतीही नाही. पुरुष कोणाचा हेतू नाही म्हणून प्रकृती नाही, आणि कोणाचे कार्य नाही म्हणून विकृती नाही. पुरुष असंग आहे. या म्हणजे पुरुषाला कोणाचाही संग म्हणजे संबंध होत नाही. या रीतीने एक पुरुष, एक प्रकृती, एक महत्त्व, एक अहंकार, 5 तन्मात्रा, 5 भूते, 10 इंद्रिये आणि एक मन अशी 25 तत्वे सांख्यमतात मानतात. 1 3 काय 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी, 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा 10वी हरी. सांख्याच्या दृष्टीनं हे जे सगळ्या सृष्टीचं विश्लेषण केलं तर त्याच्यामध्ये किती तत्व मानतात? ते 25 तत्व मानतात. एक तत्व सांख्यांचं काय आहे? 25 तत्वोपमान असं पण आहे ना, अशी एक कारिका आहे. 25 म्हणजे 25वा कोण आहे? पुरुष आहे. आणि बाकीची तत्व किती आहे? 24 तत्व आहे. आणि ती सगळी 24 तत्व कोणती? एक प्रकृती, त्या प्रकृतीपासून एक महत्त्व, एक अहंकार, दुसरा 5 तन्मात्रा, तिसरे 5 महाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन अशी 24 तत्व झाली, आहे की नाही? मग 24 आणि 25वा तत्व कोणतं? पुरुष. मग या सगळ्या सृष्टीत तत्व किती आहेत? 25 असं सांख्य मानतात. या रीतीने एक पुरुष, एक प्रकृती, एक महत्त्व, एक अहंकार, 5 तन्मात्रा, 5 भूते, 10 इंद्रिये आणि एक मन अशी 25 तत्वे सांख्यमतात मानतात. त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र जगत कारण आहे. ती पुरुषाला भोगमोक्ष देण्याकरिताच प्रवृत्त होते. आता बघा, सांख्य सिद्धांतामध्ये 25 तत्व सांगितले, हे पहिलं झालं. मग सांख्य मतामध्ये नेमकंच ती काही काही काय लक्षात काय, तर त्यांचं एक सूत्र मात्र आहे काय, ईश्वरा सिद्धे हे, बरोबर ना? ईश्वरा सिद्धे हे, तर सांख्यांचं एक सूत्र आहे की ते म्हणतात ईश्वर असिद्ध आहे, म्हणजे ईश्वर सांख्य मानत नाही. म्हणून सांख्य कसे निरीश्वरवादी, त्यांचे 2 पक्ष मानतात, एक निरीश्वरवादी आणि एक शेश्वरवादी. शेश्वरवादी सांख्यांनाच योगी असं म्हणतात. योगामध्ये पुरुषाची कल्पना केलेली आहे. काय? तत्र हा कोणता? हा पण त्याच्या आधीच आहे ना, हा क्लेश कर्म विपाक आशयही अपरामृष्टाः पुरुष ईश्वराः पुरुष विशेषाः ईश्वराः.
ज्याला कोणत्याही प्रकारचे क्लेश कर्मविपाक ज्याच्या ठिकाणी नाही असा असणारा एक पुरुष विशेष म्हणजे एक वेगळा पुरुष असा त्याला ईश्वर असं त्यांनी मानलेले आणि ते सुद्धा तो मानलाच पाहिजे असं त्यांचं तात्पर्य नाही. त्यांनी सांगितलं काय ईश्वर प्रणिधानात वा म्हणजे विकल्पाने माना किंवा नका मानू म्हणजे असं ते योगी म्हणतात. परंतु हे सांख्य मात्र निरीश्वरवादी आहे. बघा आपल्याकडे एक महत्वाची गोष्ट काही लोक म्हणतात हा माणूस नास्तिक आहे. नास्तिक का म्हणे तो देवाचं भजनच करीत नाही त्याला नास्तिक म्हणत नाही. नास्तिक कोण जो वेदाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात. देवाला मानित असला आणि वेदाला मानित नसला तर त्याला आस्तिक म्हणायचं काम नाही. वेदाला मानतो का त्याला म्हणतात आस्तिक. तर हे जे सांख्य दर्शन आहे हे आस्तिक दर्शन आहे का नास्तिक दर्शन आहे? वेदाला मानतं पण ते म्हणतात की वेदाने ईश्वर सांगितला नाही ईश्वराला मानित नाही म्हणून याला काय म्हणतात अनिश्वरवादी सांख्य निरीश्वरवादी सांख्य असं म्हणतात. ते म्हणतात प्रकृती आणि पुरुष यांचा विवेक केला प्रकृती काय आणि पुरुष काय प्रकृतीपासून पुरुषाला वेगळं समजलं की त्या ज्ञानाने काय होतं मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. ईश्वर कशाला मध्ये कुठं आणला तुम्ही? ईश्वर असिद्ध आहे ईश्वराची काय होत नाही सिद्धीच होत नाही असं ते म्हणतात. आणि योगी दर्शन काय म्हणतात कोणाला मानलाच पाहिजे असं नाही मानायचं असला तर माना. ईश्वर प्रणिधानात वा त्या ईश्वराचे जर तुम्ही ध्यानादी केलं तर तस्य वाचक हा प्रणव हा त्या ईश्वराचा वाचक प्रणव आहे. त्या प्रणवाचं ध्यान केलं तर तुम्हाला पुष्कळ मोक्षाकडे जाण्याला तो साह्य होतो हे चिंतन एवढ्याच अंशाने. परंतु ईश्वर वेदाने सांगितलेला तो मानलाच पाहिजे असं त्यांचा आग्रह नाही कोणाचा योग्यांचा देखील. आणखी त्याच्यात भरपूर चिंतन आहे पण सध्या आपण एवढं लक्षात ठेवायचं. त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र जगत कारण आहे. त्यांना मग म्हटलं हे जगत कसं उत्पन्न होतं तुम्ही ईश्वर आम्हाला असं वाटतं की सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणारा ईश्वर त्याच्या संकल्पातून हे ईश्वर उत्पन्न हो आपलं हे जगत उत्पन्न होतं अशा प्रकारच्या श्रुती दिसतात. स ऐक्षत एकोहम बहुश्याम प्रजा येई मग त्याला एकट्याला काय कर्मेना कोणतंही ती श्रुती त्याला स एकाकी न रमते त्याला एकट्याला स ऐक्षत त्याला एकट्याला कर्मेना. मग त्याला वाटलं काय पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालबगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली. अशा प्रकारच्या अनेक संगती आहे. तर त्या संगतीमध्ये ते म्हणतात की ईश्वर मानण्याची गरज नाही म्हणजे सांख्यिक ईश्वर मानत नाही पण वेदाला मात्र मानतात. मग जर ईश्वर मानत नाही तर हे एवढं सृष्टी उत्पन्न झाली याला कारण काय? ते म्हणतात काही कारण नाही. प्रकृती ही स्वतंत्र रीतीने ह्या जगताची उत्पत्ती करते. प्रकृतीचा परिणाम होतो आणि हे संपूर्ण विश्व उत्पन्न होतं स्वतंत्र रीतीने. आणि पुरुषाला काही भोग किंवा पुरुषाला मोक्ष हे सर्व देण्याचं कार्य कोण करते? प्रकृती. पुरुषाला बघा आकर्ता आणि अभोक्ता मानतात आणि पुन्हा प्रकृती पुरुषाला काय देते म्हणतात? भोग देते असं म्हणतात. विरुद्ध नाही का वाटत? एकदा काय म्हणतात अभोक्ता आहे आणि एकदा काय म्हणतात प्रकृती पुरुषाला भोग देते. प्रकृती स्वतंत्र हे विश्वरूपाने ह्या विश्वाला उत्पन्न करते. तर ईश्वर बिचमे चांद भाई ईश्वराचं काय करायचं त्याच्यामध्ये असा सिद्धांत सांगतात. मग प्रकृती स्वतंत्र करते आणि जीवाला हे बंध मोक्ष कोण देतं? ते सुद्धा कोण देते म्हणतात? प्रकृतीच देते. बंधातही कोण घालते? प्रकृती. आणि मोक्षही कोण देते? प्रकृती. मग जीवाला भोग देणारी आणि मोक्ष देणारी कोण आहे? प्रकृती. उगीच ऐकून घ्या त्यांचं मत आहे आणि ते तुम्ही म्हणणार की आता ऐकायचं कसं आम्हाला ऐकवत नाही असं कसं काय म्हणतात? प्रकृती यांचं मोक्ष कोण देईल? प्रकृती. आणि भोग कोण देईल? प्रकृती. हे तर काय आम्हाला ऐकायला वाटत नाही. कसं काय हे एवढं त्यांना कळलं नाही? त्यांना फार कळलेलं आहे. त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता सांगतात पुढं. त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र जगत कारण आहे. ती पुरुषाला भोगमोक्ष देण्याकरिता प्रवृत्त होते. पुरुष असंग आहे. बघा पुरुषाला मोक्ष देण्यासाठी कोण प्रवृत्त होते? प्रकृती. आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा काय म्हणतात? पुरुष कसा आहे? असंग आहे. पुरुष कसा आहे? अकर्ता आहे. पुरुष अभोक्ता आहे असंग आहे. आपल्यासारखी शंका बळावत जाते का कसं काय हे असे परस्पर विरोधी विधान करतात? पण ते म्हणतात आमचं सगळं ऐकला सगळा पॅरेग्राफ परिच्छेद ऐकून घ्या नंतर तुमच्या शंका लगेच मध्ये करू नका म्हणतात. सगळं आमचं ऐकून घ्या. आम्ही ज्या वेळेला
सांगतो त्यावेळेला आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय शंका येतील, त्याचा पूर्ण अभिप्रेत्य परिहार करून आम्ही तुम्हाला सांगतो. तर आता सांगतात त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र जगत कारण आहे. ती पुरुषाला भोगमोक्ष देण्याकरिताच प्रवृत्त होते. पुरुष असंग आहे. त्यास प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. बंध आणि मोक्ष कसा होता? आम्ही काय म्हणलं, प्रकृती पुरुषाला बंध देते आणि प्रकृती पुरुषा बंधात घालते आणि प्रकृती पुरुषाला मोक्ष देते. आता आम्ही हे जे विधान केलं हे कसं, त्याचं स्पष्टीकरण करतो. पहा, एवढीच पंक्ती याच्यामध्ये महत्वाची आहे आणि थोडी कळायला मनुष्याला थोडा विचार करावा लागतो, अवघड काही नाही. पुरुषाला जेव्हा प्रकृती भोग देते तेव्हा कोणता? प्रकृतीचा विषयरूप परिणाम होतो. परिणाम कशाला म्हणतात? उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप, त्याला काय म्हणतात? परिणाम. हे तर लक्षात आहे की नाही? बरोबर ना? मग आपल्या समोर बघा, भोग आणि मोक्ष पुरुषाला कशी देते? जीवाला भोग आणि मोक्ष कोण देते? प्रकृती देते. कशी देते? तर तिचा जेव्हा विषय रूप परिणाम असं म्हणतात, म्हणजे मूळ प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीचा परिणाम होतो. आणि तो प्रकृतीचा परिणाम कोणता होतो? विषय रूप परिणाम होतो, आहे की नाही? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे कोणापासून उत्पन्न झालेले आहेत? आताच आपण पाहिलं, पंचतन्मात्रा, आहे की नाही? शब्द तन्मात्रा, रूप तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा. याचं मूळ कुठे आहे? याचं मूळ कुठे आहे? अहंकारामध्ये. आणि त्याचं मूळ कुठे आहे? आणि त्याचं मूळ कुठे आहे? आणि प्रकृतीचं मूळ कुठे आहे? कुठे नाही. प्रकृती काय आहे? म्हणजे जरी विषय रूप परिणाम म्हणला तर त्याला कारण कोण आहे? मग प्रकृतीचा विषय रूप परिणाम झाला की नाही? आणि त्यामुळेच याला काय झाले? शब्दाचा भोग झाला, स्पर्शाचा भोग झाला आणि तो आत्मा कोणी भोगला? शब्द कोणी? शब्द विषयाचा भोग कोणी घेतला? मी घेतला. म्हणजे आत्मा काय झाला? भोगता झाला. पण झालं कोण? दिलं कोणी आत्म्याला? हे प्रकृतीने दिलं. आत्म्याने घेतलं? आत्मा तर असंग आहे की नाही? असंग आत्म्याला भोग कोणी दिला? प्रकृतीनं. कसा दिला? तर तिनं काय केला? विषय रूप परिणाम झाला, आहे की नाही? मूळ उपादानाच्या समान स्वभावान. प्रकृतीमध्ये त्रिगुण आहेत आणि विषयांमध्ये काय आहे? त्रिगुण. परंतु प्रकृती आहे अव्यक्त आणि विषय काय आहेत? व्यक्त. मग मूळ प्रकृतीचाच विषय रूप परिणाम झाला की नाही? त्याला परिणामच म्हणावा लागेल की नाही? मग मूळ प्रकृतीचा जेव्हा लक्षात येते ना महाराज, लक्षात येते ना मूळ प्रकृतीचा, त्या बघा आई बंधू ते नाही ना डोक्यात काही, आता जाऊ दे त्यांना. आपलं आता आपण बसलो की आता याचाच विचार करायचा. आई आम्ही इथं नाही विचार करणार बरं का तुमचा. हा, तुम्ही गेले की आम्ही विसरून जातो लगेच. समोर असलं की मग आले. प्रकृती रूप जो परिणाम आहे तर तो प्रकृती रूप जो परिणाम आहे तर आपलं काय? प्रकृतीचा विषय रूप जो परिणाम आहे त्याच्यापासून काय होतं? पुरुषाला भोग होतो किंवा बंध होतो. आता पुढे काय झालं? आम्ही जेव्हा विचार करतो त्या विचाराचा विचार करतो म्हणजे कोण करतं विचार? बुद्धी, आहे की नाही? आणि त्या बुद्धीच्या विचारात काय होतं? आसंगोयम पुरुष. हा पुरुष काय आहे? आसंग. आणि विचार करणारी कोण आहे? बुद्धी, आहे की नाही? मग बुद्धीचाच विचार रूप तरी काय आहे? परिणामच आहे की नाही? आणि त्याचे मूळ कारण कोण आहे? प्रकृतीच आहे की नाही? मग प्रकृतीचेच गुण आहे ना बुद्धीमध्ये. प्रकृती हे त्रिगुणात्मक आणि बुद्धी सुद्धा काय आहे? बुद्धीचा कोणता परिणाम झाला? विचार रूप परिणाम झाला. सत्य काय, असत्य काय, ही तत्व किती? पुरुष असंग कसा? तत्वता पुरुष असंग असल्यामुळे त्याला भोक्तृत्व येत नाही. हे कोणी दाखवून दिलं? प्रकृतीनं दाखवलं. जेव्हा विषय रूप परिणाम झाला तेव्हा बंध झाला. साहेब लक्षात आलं ना? आणि जेव्हा बुद्धीचा विचार रूप परिणाम झाला तेव्हा मोक्ष झाला. असं आमचं म्हणायचं. तुम्ही म्हणायला लागले पुरुष असंग कसा आणि प्रकृती बंधन मोक्ष देते कसं म्हणता येईल? पुरुषाला जर प्रकृती बंध आणि मोक्ष देते, आपलं काय भोग आणि मोक्ष देते, तर असं तुम्ही जर म्हणत असाल तर याचा अर्थ पुरुष काय झाला? भोगता. अहो पुरुष भोगता नाही, तो असंगच आहे. पण बुद्धीचाच विषय रूप परिणाम होतो तेव्हा मोक्ष होतो आणि प्रकृतीचा विषय रूप परिणाम होतो तेव्हा बंध होतो आणि बुद्धीचा विचार रूप परिणाम होतो तेव्हा मोक्ष होतो. आमच्या म्हणण्याचा अर्थ आत्मा असंगच आहे की नाही? आणि आम्ही जेव्हा म्हणतो प्रकृती भोग मोक्ष देते, हे आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही? तुमच्या वेदांतात लगेच आम्हाला लागले म्हणायला काय? तुमचं कोणता दोष येतो? वदतो व्याघात, आहे की नाही? मे मुखे जिव्हा नास्ती, माझ्या मुखात जिव्हा नाही. आणि मग बोलला कसा, आहे की नाही? असं तुम्ही आमच्यावर दोष देता. आमचं म्हणणं तुम्ही समजावून घेतलं का?
समजावून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. आता देते का नाही प्रकृतीत भोग आणि मोक्ष कशी देते याचं स्पष्टीकरण झालं की नाही. एक प्रकृतीचाच परिणाम आहे ना विचाररूप परिणाम, आणि प्रकृतीचाच परिणाम आहे की नाही ते विषयरूप परिणाम, दोन्ही काय आहे प्रकृती. मग अशा रीतीने आम्ही जर म्हटलं की प्रकृतीत पुरुषाला भोग आणि मोक्ष देते, हे बरोबर आहे की नाही आमचं म्हणणं, असं सांगतो. पुरुष असंग आहे, त्यास प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. पुरुष असंग असल्यामुळे त्यास भोग मोक्ष घडत नाही हे खरे. आता मूळचा पुरुष कसा आहे, असंगच आहे, त्याला भोगही घडत नाही आणि मोक्षही घडत नाही हे खरे. तथापि ज्ञान, सुख, दुःख, राग, द्वेष आदी बुद्धीचे परिणाम आहे. आता तुम्ही ते सांगतात मूळ पुरुषाला जरी काय भोग आणि मोक्ष दोन्ही घडत नाही, तो असंग असेल, तर तुम्ही सांगा ज्ञान होतं की नाही तुम्हाला. पण पुरुष असंग आहे, त्याचा काही संबंध आहे का. तुम्हाला राग द्वेष नाहीत का, सुख दुःख नाहीत का, हे सगळे आहेत तुम्हाला. आणि आत्मा तर कसा आहे असंग. मग याचा अर्थ हे ज्ञान, सुख, दुःख, इच्छा, प्रयत्न काय जे काय असेल हे कोणाचे परिणाम आहे, सगळे बुद्धीचे परिणाम आहे. परिणाम शब्दाचा अर्थ चांगला लक्षात घ्यायचा.